हिरा, अगं तुझं पाय बघून छातीत धस झाले बघ. अशी कशी पागल झालीस तू? चल निघूया इथनं. बडीबीला कळलं तर कहर माझं नसता. नाही, शिलेदारांची खुशाली कळल्याशिवाय मी इथून निघणार नाही. अगं पण इथं थांबलं तर आपल्याला आत टाकतील. टाकू दे, त्यांची भेट तरी होईल. खबर कळली का? काय रे? बाजीनं चिंतामणी आड चोरलाय. टाकेत कस आणि गावाला वळस घरचाच निघालं की तूर. अरे त्या शेराच्या साथीदाराला पळायला मदत केली या बाजीने. शिपाई गेलेत घराची छडती घ्यायला. कोतवाल आला ना मग कळलं लवकरच सगळं. अरे आता तर नुसता संशय, पण बाजी असं काय करेल असं वाटत नाही रे. कोण रे ही? अरे कवा धरून कुठे म्हणतीय? बावनखणीतल्या चंद्राबाईची हिरा. बाबांकडे कधी पाहिली नाही मी. अरे चंद्राबाईनं फुलासारखी जपलीये तिला. ते बावनखणीच कधी वार सुधीत लागून दिलं नाही. हा पण मी तिला बघितलंय बाजी बरोबर. बाकी काय बी म्हणा, पण या दोघांची जोडी भारी शोभून दिसते बरं का. आयुष्यात पहिल्यांदा कर बोललाय बाबा. आता चांगल्याला चांगलंच म्हणणार की. पण एक खरं आहे, या पोरीचा जीव ना त्या बाजीमध्ये घुटमवतोय बहुतेक. हिरा, अगं खूळ लागलंय का तुला? बडीबीला कळलं तर माझी काय खरं नाही बघ. शबू मामा, शिलेदार अडचणीत आहेत आणि तू फक्त तुझाच विचार करतोयस. अगं तसं नाही, पण तुला हवं तर तुझा. मी शिलेदारांना भेटल्याशिवाय इथून निघणार. तुम्ही अजून इथंच गेला नाही? नाही, ते आपलं जरा गरगरत होतं म्हणून. तुमची कालाबाजी इकडे बावनखणी दावा. तर अजिबात थांबायचं नाही. छातीत काळीज आहे का धोंडा? माणूस एवढं तळमळायला लागलाय आणि तुमचं आपलं. ते का माहित नाही आपल्याला. इथनं निघायचं. चल हिरा. काय करायचं ते करू दे, मी नाही जाणार इथून. हिरा अगं चल बाई, बडीबीला कळलं तर काय खरं नाही आपलं. चल. हिरा, हिरा, हिरा कुठे? कुठंच नाहीत त्या. मग गेली कुठे? माहित नाही जी. स्वयंपाकघरात बघू. तिकडे का जाईल ती? मग कुठे बघू जी? चालती हो इथून. जी. शेवंता, शेवंता, बडीबी हिरा कुठे? खोलीत बघितलं मी. कोतवालीत गेली असणार. कोतवालीत? कोतवालीत कशाला जाईल ती? आता ते बडीबी आजकाल हिरा आता शिलेदाराचं लईच नाव घेत असते. आपली हिरा भोळी आहे, पण तो छबूस तिला भरीला पाडत असणार. आता बी दोघं कोतवालीतच गेले असणार. त्या शिलेदाराला अटक केली ना. हिरा आणि छबूचं वेगळंच काहीतरी सुरू असते बघ बडीबी. मग तुम्ही काय करत असता? लक्ष ठेवता येत नाही? ठेवतो, पण मी हिराला कसं बोलणार? हे सगळं त्या छबूमुळेच घडते. तोच भरीला पाडत असणार बघ तिला. त्या हिरानी शोधून शोधून शोधलं तर कोणाला? त्या भिकारड्या शिपुर्ड्याला. आणि आता तोही गद्दार निघालाय. घरादारासकट पुण्या बाहेर काढतील त्याला. अक्का, येऊ का ग? अरे ये क्या? बघितलंस ना व किती काम करायला लागतं या उतार वयात. हा, तर ही जर सून असती तर जरा हातभार तरी लागला असता ना.
ते काय नाही बघ दाद्या, आता माझ्या देखत तू जरा कान पिचक्या दे त्याला, हा काय? काय रे भाजी कुठं आहे? कोतवाली अरे तर भाकरीच्या वक्ताला तरी घरी येईल का नाही? हा, पोटाची पगदमटी बळी तरी लक्षात येत नाही वय. आज ती कसली ना कामं तुमची? हा काय रे बाजी तर आला नाही म्हणतोयस, आणि मग बाहेर कोण आलंय? अरे तुम्ही आलायसा व्हय? अरे मग बाहेर काय थांबलायसा? हे बाजीचं घर हाय, तुला धंदांड्याचा महाल नाही कचरा या बाबा. कामगिरीवर निघालाय वय? या चार घास खा आणि जाता जाता कोतवालीत सांगावा त्या बाजीला, म्हणावं भाकरी खा आणि कुठं जायचंय तिकडे जा. नाही, आज बाजीला घरी येता यायचं नाही. हा, कोतवाली त्याचा एवढा काय जीव जडलाय रे दाद्या? आता एक काम करा बाबांनो, तिथंच एखादी कोठडी रिकामी करा आणि म्हणावं राहा तिथंच कायमचा. अक्का, तुझा चेहरा का उतरला एकदम फारकन? अक्का, आपल्या बाजीला खरोखर कोठडीत टाकलं. अरे देवा, अरे नाही नाही चुकलं माझं. अरे मी आपली असंच बोलून गेली ना. बाजीला कोठडीत? अरे मग त्याला एकट्याला सोडून तू इथं का आलाय? मी म्हणजे आम्ही ते काळजी चढती काय आलो. अरे लाज वाटत नाही असलं बोलायला? एकतर माझ्या पोराला एकट्याला सोडून इथं आलास तू, आणि आता अरे अरे ज्या पोरानं मायच्या शिव्या खाऊन कोतवालीची रानची चाकरी केली आणि त्यालाच तुम्ही बंदीवान केलात. अरे काय केलंय माझ्या बाजीनं? किती जड असला तरी हुकूम आहे, पाळाय हवा. घ्या झडती. खबरदार माझ्या घराची झडती घ्या, एकेकाचा जीवच घेईन मी. अक्का, काय अक्का? अगोदर माझ्या बाजीला घेऊन ये आणि मग त्याच्या समोर काय झडती घ्यायची ती घ्या. अरे काय आहेस का या घरामध्ये? अगं बाजीला सांगितलं अक्का. बाजीनं? नाही, अगोदर मला माझ्या लेखाकडे घेऊन चल. चला त्याच्यात का? शांत अरे पर शांत हो अक्का. झालं झडती. अरे पर कुणा तरी काय केलंय माझ्या बाजीनं? अरे सांग की, काय गुन्हा केलाय बाजीनं? अगं खेळणीवाल्याच्या मुसक्या आवडायच्या म्हणून बाजीनं लोहाल सोडलं, तिथंच खोल झालं. आता पितुरीचा आळ आलाय बाजीवर. अरे पण ज्याचा बाप दौलतीसाठी पानिपतच्या लढाईत कामात आला, त्याच्या रक्तात पितुरी कुठून येणार? नाही दादा. अरे खबरदार, या संदुकीला कुणी हात लावाल तर एकेकाचा जीवच घेईन तुमचा. अरे लावा या संदुकीपासनं, लावा. वारंवार संद पुराणांना अरे त्या खेळणीवाला पकडायचं म्हणून माझं पोरग दिसरात सटत होत. त्या हातावरती जीव घेऊन त्या शेराला मारणं त्याचं हे पण मिळतंय वय. खेळणीवालीचं आणि लोहाचं कधी मी मला होणार नाही बघ दाद्या.
अरे इथं आडवाटाला जनावर बियायला घाबरते, मग माणूस कशाला येतोय मारायला? अरे ती खेळणंवाली ना आता यो लोहा. झोप उडवले बघ दोघांनी. समोर आल्यावर नाही त्यांची खांडोळी केली तर नाव बदल माझं. अरे समोर येणार म्हणून तर कुठाला झाला आपल्या डोसक्याला. जंगलातच कुठेतरी लपून बसले असणार बघ दोघं. इथं कशाला तडपडतोय आपण, चल. सावकार चिमणाजीराव, तुम्ही या की. जर का लोहाच्या पाळण्याची सोय आपण केली तर तो खेळणीवालीला जाऊन नक्कीच भेटेल. त्या खेळणीवालीला धरायसाठी कुठली बी जोखीम घ्यायला तयार आहे बाजी. म्हणजे लोहाला सोडायचं नाही, सोडल्यासारखं करायचं. तू लोहाला सोडलंस. गद्दारी गद्दारी गद्दारी. बाजी चल, तुला 1000 करायला सांगितले. चल. तुला लवकर घेऊन यायला सांगितले. चल हिरा, चल. नाही. बाजी चल, नाहीतर सरदार परत उग. हिरा,
तुझ्या मनाची तगमग समजतीये का मला, पण असं डोळ्याला येईल असं वागू नकस. उद्या बडी बिला कळलं तर. कादिर जाओ. हिरा, माझ्या छातीत धडधडत आहे बघ. तू बघ कादिर, बडी बिला कळलं वाटतं. चल बाई पटकन बावनखणीत. नाही, चलिए. तुम्ही जा, माझं काम आहे. बड़ी बी ने बुलाया है. बडी बीशी मी बोलते, तुम्ही जा. आना ही होगा, बड़ी बी का हुक्म है. हुकुम तुमच्यासाठी. चल शबू मामा. आपको लेकर जाऊंगा, हुक्म है. सरक बाजूला. अरे मुर्दाडा, सोड हात, सोड हात म्हटलं ना. अरे सोड की. सोडा. तुला तिला घेऊन यायला सांगितलं होतं. हात लगाने की जुर्रत कैसे की कादिर. चल हिरा, मेणात बस. कशासाठी पाहिजे तुम्हाला. अरे सोडा की ना. हात काय नाही दादाने समजावून सांगितलं. अरे पण हात काय नाहीये. माझ्या संदुकीला कुणी हात लावला तर बघा. काय माहिती तुमचं. अरे नाही, सोडा की. हिरे, आता बाहेर पडता यायचं नाही. किल्लेदार बंदी, घराची झडती, आणि आता त्यांच्या आईला बी बोलवलंय कोतवाली. तू चुपचाप चल हिरे, सगळं संपलंय आता, सगळं संपलं.